नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण वेव्ह ऑप्टिक्स या चॅप्टरमधील पुढील भाग ऑप्टिकल पाथ. त्याच्या अगोदर आपण पाथ लेंथ किंवा पाथ डिफरन्स हा भाग थोडासा आपल्याला माहिती आहे. पाथ म्हणजे आपण त्याला रस्ता म्हणतो. आपल्याला सुद्धा माहिती आहे, जमिनीवर रस्ते असतात, पाण्यामधून बोटी जातात, त्यांचा बी मार्ग ठरलेला असतो. तसं हवेमधून किंवा जमिनीच्या वरती आकाशामधून विमानं जातात, त्यांचा सुद्धा पाथ निश्चित असतो. मग इथं हा सुद्धा एक पाथ आहे, त्याला ऑप्टिकल पाथ असं म्हटलं आहे. पण सुरुवातीला ऑप्टिकल हा शब्द आपल्याला माहिती आहे की ऑप्टिकल इन्स्ट्रुमेंट असते, म्हणजे लेन्स, सिंपल आपण त्याला लेन्स किंवा सिंपल मायक्रोस्कोप म्हणतो, किंवा कंपाऊंड मायक्रोस्कोप असेल, किंवा लेन्स असतील, मिरर असतील, हे ऑप्टिकल इन्स्ट्रुमेंट आहे. आणि हे ऑप्टिकल इन्स्ट्रुमेंट ऑपरेट होण्यासाठी आपल्याला सनलाईटची गरज असते. आणि ही जी सनलाईट आहे, आपल्याला सनची पोझिशन हे सुद्धा माहिती आहे. सनपासून जे रे येतात, लाईट रे पृथ्वीपर्यंत येतात, ते दोन मार्गातून येतात. एक सुरुवातीला त्याला व्हॅक्यूम आपण असं म्हणतो, त्याला निर्वात पोकळी असं मराठीत म्हटलं जातं, व्हॅक्यूम. आणि त्यानंतर जमिनीपासून एक ठराविक उंचीवर आपण त्याला ॲटमॉस्फिअर आहे म्हणतो. डिफरंट लेअर आहेत, फर्स्ट लेअर, सेकंड लेअर, थर्ड आणि फोर्थ लेअर. 11वीमध्ये आपण शिकलोय का की ट्रोपोस्फिअर असेल पहिला लेअर, दुसरा लेअर मेसोस्फिअर असेल, आयनोस्फिअर असेल, बरोबर. अशा प्रकारचे डिफरंट लेअर आहेत. जमिनीपासून जवळपास 400 किलोमीटर अंतरापर्यंत हे ॲटमॉस्फिअर असतं, म्हणजे आपण त्याला एअर माध्यम म्हणू. आणि त्याच्यावरती गेल्यानंतर सर्व निर्वात आहे, व्हॅक्यूम आपण त्याला म्हणतो. म्हणजे हे जे रे आहे सनलाईट, किंवा हा सनलाईटचा प्रवास हा व्हॅक्यूममधून होतो. मग तो जो प्रवास आहे एका ठराविक दिशेने किंवा ठराविक रस्त्याने होतो. आणि तो जो रस्ता आहे कुठल्या माध्यमामध्ये, व्हॅक्यूममध्ये, त्याला आपण ऑप्टिकल पाथ असं म्हणतो. किंवा लाईट आपल्याला माहिती आहे आपल्यापर्यंत पोहोचते, लाईट डेन्सर माध्यम आपण म्हणतो, रेरर मीडियम आणि डेन्सर मीडियम. तर रेरर मीडियममध्ये दोन मीडियम येतात, एक एअर आणि दुसरं व्हॅक्यूम. आणि डेन्सर मीडियम आहे हे तुम्हाला सर्व दिसतं बाकीचं, म्हणजे एअर आणि व्हॅक्यूम सोडून बाकी सर्व. मग त्याच्यामध्ये ग्लास येईल, त्याच्यामध्ये प्लॅस्टिक मटेरियल, त्याच्यामध्ये वॉटर येईल, सर्व प्रकारचे लिक्विड्स असतील, गॅस, हे जे बाकीचे आहेत एअर आणि व्हॅक्यूम सोडून, त्या माध्यमाला डेन्सर मीडियम असं म्हणायचं. म्हणजे हे जे बाकीचे माध्यम आहेत, रिजिड वॉल असेल, हे माध्यम त्या रेररपेक्षा त्याची थर किंवा जाडी जास्त असते, त्याला जास्त डेन्स किंवा त्यांचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स जास्त असतो. आणि मग हा लाईटचा प्रवास ज्या माध्यमामधून होणार आहे तो त्या रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सशी निगडीत असतो. किंवा व्हॅक्यूममधून गेला तर तो व्हॅक्यूममधून जो लाईटचा प्रवास होतो आणि जो पाथ तयार होतो त्याला आपण ऑप्टिकल पाथ असं म्हणूया किंवा म्हटलेलं आहे. तर मी दोन डेफिनेशन फळवलेले पहा. पहिली डेफिनेशन त्याची, द ऑप्टिकल पाथ थ्रू अ मीडियम. मग ते मीडियम कुठलं असेल, व्हॅक्यूम असेल, एअर असेल. थ्रू अ मीडियम इज द इफेक्टिव्ह पाथ ट्रॅव्हल by light in vacuum to generate the same phase difference. म्हणजे ज्यावेळेस लाईट व्हॅक्यूम मधून ट्रॅव्हल होणार आहे आणि दुसऱ्या कुठल्या तरी माध्यमामधून ट्रॅव्हल होणार आहे, त्या दोघांचा पाथ, त्याचा जो फेज डिफरन्स आहे, तो फेज डिफरन्स जर सारखा असेल, तर आपण त्या पाथला ऑप्टिकल पाथ असं म्हणतो. म्हणजे लाईट तर व्हॅक्यूम मधून पास होणार आहे, परंतु ती लाईट दुसऱ्या कुठल्या तरी माध्यमामधून पास झाली आणि दोन्ही माध्यमामध्ये त्या लाईटचा जर
फेज डिफरन्स सारखा असेल तर त्या पाथला म्हणतात ऑप्टिकल पाथ. दुसरी त्याची व्याख्या आहे सेकंड, द करस्पॉन्डिंग पाथ. करस्पॉन्डिंग म्हणजे एक पाथ कुठला आहे? व्हॅक्यूमचा आहे. व्हॅक्यूमला जोडीदार कोण असेल? द करस्पॉन्डिंग पाथ इन व्हॅक्यूम दॅट द लाईट ट्रॅव्हल in the same time as it take in the given medium. म्हणजे जवळपास ज्या माध्यमामध्ये आणि व्हॅक्यूम मध्ये लाईट ट्रॅव्हल होण्यासाठी जवळपास सारखाच वेळ घेते किंवा त्याचा फेज डिफरन्स सारखा असतो, असा जो पाथ आहे त्या पाथला म्हणायचं ऑप्टिकल पाथ. दोन्हीपैकी कुठली तरी एक व्याख्या तुम्हाला परीक्षामध्ये प्रश्न विचारला गेला, डिफाईन ऑप्टिकल पाथ किंवा एक्सप्लेन ऑप्टिकल पाथ, तर तुम्हाला दोन्हीपैकी एक व्याख्या तिथं मांडावं लागणार आहे. द ऑप्टिकल पाथ थ्रू अ मीडियम इज द इफेक्टिव्ह पाथ ट्रॅव्हल बाय लाईट इन व्हॅक्यूम टू जनरेट द सेम फेज डिफरन्स, किंवा द करस्पॉन्डिंग पाथ in vacuum that the light travel in the same time as it take in the given medium. मग आपल्याला माहिती आहे डिस्टन्स, वेलॉसिटी आणि टाइमचं रिलेशन. किंवा जर आपण विचार केला इन व्हॅक्यूम ऑप्टिकल पाथ, हे लक्षात ठेवा, इन व्हॅक्यूम असेल द ऑप्टिकल पाथ इज एक्झॅक्टली इक्वल टू ऍक्च्युअल पाथ. जर माध्यम व्हॅक्यूम असेल तर त्याचा ऑप्टिकल पाथ आणि ऍक्च्युअल पाथ सारखाच असतो. मग ऍक्च्युअल पाथ म्हणजेच डिस्टन्स येणार आहे. मग आपल्याला तेच काढायचं आहे की ऑप्टिकल पाथचा फॉर्म्युला कसा तयार आहे. मग आपल्याला एक रिलेशन माहिती आहे, आपण पहिल्यापासून शिकलो, व्हेलॉसिटी इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम. म्हणजे डिस्टन्सच्या निगडीत काय येणार आहे? हा पाथ. मग तो ऑप्टिकल पाथ असेल, मग तो ऑप्टिकल पाथ व्हॅक्यूम मधून असेल किंवा व्हॅक्यूम सोडून दुसऱ्या माध्यमामधून असेल. टाइम आणि व्हेलॉसिटी. मग व्हेलॉसिटी जर आपण टाइम काढायचा असेल, टाइम काय फॉर्म्युला? डिस्टन्स डिवायडेड बाय व्हेलॉसिटी. म्हणजे टाइम टी इज इक्वल टू, आता डिस्टन्स ला आपण टी शब्द वापरला, डिस्टन्स इन मीडियम. हे मीडियम कुठला असेल? डेन्सर मीडियम असेल. पण डेन्सर मीडियम अनेक प्रकारचे आहेत. ग्लास आहे, वॉटर आहे, वूड आहे, प्लास्टिक मटेरियल आहे, असं भरपूर डेन्सर माध्यम आहे. मग टी डिस्टन्स कोणाचं म्हटलं घेतलं आपण? डेन्सर मीडियम मधला. अँड व्हेलॉसिटी व्ही इन मीडियम, डेन्सर मीडियम. दिस इज इक्वल टू डी म्हणजे डिस्टन्स इन व्हॅक्यूम divided by velocity in vacuum. म्हणजे जो लाईट रे ट्रॅव्हल होणार आहे त्या लाईट रेचा टाइम कसा काढतो आपण? डिस्टन्स माध्यमामध्ये त्यांनी किती कव्हर केलं डेन्सर मीडियम मध्ये, डिवायडेड बाय त्या माध्यमामध्ये त्याची वेलॉसिटी किती होती. हे इज इक्वल टू डी व्हॅक्यूम डिवायडेड बाय डी व्ही व्हॅक्यूम. म्हणजे डिस्टन्स व्हॅक्यूम मध्ये ट्रॅव्हल केलेलं आणि व्ही म्हणजे व्हॅक्यूम मधली वेलॉसिटी. याच्यावरून आपण काय लिहू शकतो? मग वी डिटरमाइन द व्हॅल्यू ऑफ डी व्हॅक्यूम, कारण की ऑप्टिकल पाथ हे कुणामधलं अंतर आहे? व्हॅक्यूम मधलं अंतर आहे. म्हणजे डी व्हॅक्यूम ची किंमत करू आपण. डी व्हॅक्यूम इज इक्वल टू डी मीडियम into V vacuum divided by V medium.
डिस्टन्स जो लाईट रे ट्रॅव्हल होणार आहे म्हणजे जे तो सूर्यापासून आपल्यापर्यंत येणार आहे, सुरुवातीला व्हॅक्यूम मधून ट्रॅव्हल होणार आहे, नंतर ॲटमॉस्फिअर मधून ट्रॅव्हल होणार आहे आणि जमिनीवर आल्यानंतर तो पाण्यामधून, ग्लासमधून म्हणजे डेन्सर माध्यमामधून सुद्धा ट्रॅव्हल होणार आहे. म्हणजे एकच लाईट रे त्याला येताना वेगवेगळ्या मार्गातून ट्रॅव्हल व्हावं लागतं. मग डी व्हॅक्यूम म्हणजे त्यांनी व्हॅक्यूम म्हटलं त्याचा डिस्टन्स, डी मीडियम म्हणजे व्हॅक्यूम सोडून कुठल्या माध्यमामध्ये गेला, डेन्सर माध्यमातलं अंतर. व्ही व्हॅक्यूम म्हणजे त्याचा व्हॅक्यूम मध्ये असतानाचा वेग, वेलॉसिटी. आणि व्ही मीडियम म्हणजे तो कुठल्या माध्यमामध्ये शिरला त्यावेळेचा त्याचा वेग किंवा त्याची वेलॉसिटी. पण देअरफॉर ऑप्टिकल path is given by the optical path is equal to d vacuum. इतके सोपी त्याची फॉर्म्युला आहे. ऑप्टिकल पाथ म्हणजे काय, डिस्टन्स इन व्हॅक्यूम. जो लाईट रे आहे, द लाईट रे ट्रॅव्हल सम डिस्टन्स इन व्हॅक्यूम. व्हॅक्यूम सुद्धा माध्यम आहे, त्याला रेरर मीडियम असं म्हणतो. म्हणजे रेरर मीडियम मध्ये त्यामध्ये व्हॅक्यूम मध्ये लाईटने जे अंतर कापलंय, जे डिस्टन्स ट्रॅव्हल केलंय त्या डिस्टन्सला म्हणतात ऑप्टिकल पाथ. मग दुसरा फॉर्म्युला काय तयार होईल, ऑप्टिकल पाथ इज इक्वल टू डी व्हॅक्यूम. ची किंमत टाकू शकतो आपण, डी मीडियम इंटू व्ही व्हॅक्यूम डिवायडेड बाय व्ही मीडियम. म्हणजे डिस्टन्स मीडियम मधला वेलॉसिटी व्हॅक्यूम मधली आणि वेलॉसिटी मीडियम मधली. मग आपण ह्याच्या अगोदर आपण एक शिकलेलो आहे पहा. काय शिकलोय पहा, जर लाईट जर डेन्सर रेरर मीडियम मधून जात असेल, रेरर मीडियम, तर लाईटच्या वेलॉसिटीला सी अक्षराने दाखवतात. आणि डेन्सर मध्ये जात असेल, डेन्सर मधून, तर आपण व्ही दाखवतो. आणि सी अपॉन व्ही इज इक्वल टू रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. आपण शिकलोय की सी म्हणजे वेलॉसिटी इन रेरर मीडियम, व्ही म्हणजे वेलॉसिटी इन डेन्सर मीडियम, आणि त्यांचा जर रेशो घेतला तर त्याला आपण रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स एन असं. म्हणजे जिथं काय सी रेरर वेलॉसिटी, मग रेरर म्हणजे काय तर व्हॅक्यूम सारखं, म्हणजे व्ही व्हॅक्यूम, व्हॅक्यूम मधली वेलॉसिटी डिवाइडेड बाय वेलॉसिटी इन मीडियम. म्हणजे व्ही व्हॅक्यूम डिवाइडेड बाय व्ही मीडियम, व्ही व्हॅक्यूम डिवाइडेड बाय व्ही मीडियम. याच्या आधी आपण काय ठेवू शकतो, एन. देअरफॉर ऑप्टिकल पाथ, दुसरा फॉर्म्युला ऑप्टिकल पाथ इज इक्वल टू एन into d medium. Optical path is equal to n. n म्हणजे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ द गिवन मीडियम. n म्हणजे काय आता, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स म्हणजे लाईट ज्या माध्यमामधून जाणार आहे, ज्या डेन्सर मीडियम मधून लाईट ट्रॅव्हल होणार आहे त्या माध्यमाचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. मग समजा आपण ग्लास असेल तर आपल्याला माहिती आहे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स नियरली इक्वल टू 1.5 असतो. जर वॉटर असेल तर रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स 1.33 असतो. म्हणजे जर वॉटर असेल, वॉटर मधून लाईट ट्रॅव्हल होत असेल तर पाथ, ऑप्टिकल पाथ किती येईल, यांची किंमत 1.33 इंटू डी मीडियम. म्हणजे त्या माध्यमामध्ये लाईटने किती अंतर कापलं गुणिले रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स, दोघांचा जो गुणाकार येईल तो असेल ऑप्टिकल पाथ इन द गिवन मीडियम. म्हणजे अशा प्रकारे आपण जो ऑप्टिकल पाथ आहे, ऑप्टिकल पाथ जे आपण तीन वेगवेगळे फॉर्म्युले तयार केले. पहिला फॉर्म्युला आहे तर ऑप्टिकल पाथ इज नथिंग बट डी व्हॅक्यूम. म्हणजे जर व्हॅक्यूम असेल तर फक्त
लाईटने ट्रॅव्हल केलेलं तर ऑप्टिकल पाथ म्हणायचं. किंवा ऑप्टिकल पाथ इज इक्वल टू डी मीडियम इंटू व्ही व्हॅक्यूम डिवायडेड बाय व्ही मीडियम. तर त्या सर्वांच्या कॅल्क्युलेशनला काय म्हणायचं, ऑप्टिकल पाथ. किंवा तिसरा फॉर्म्युला ऑप्टिकल पाथ इज इक्वल टू एन इंटू डी मीडियम, वेर एन मीन्स रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ द गिव्हन मीडियम. म्हणजे डेन्सर माध्यमामध्ये लाईट रे किंवा लाईट कुठल्या माध्यमामध्ये गेली, वॉटरमध्ये शिरली गेली का ग्लास मीडियममध्ये गेली, त्या माध्यमाचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आणि त्या माध्यमामध्ये लाईटने कापलेलं अंतर, ह्या दोघांचा गुणाकार म्हणजेच काय असतो, ऑप्टिकल पाथ. आलं का सर्वांच्या लक्षात? म्हणजे इथं काय ऍड झालं, जर डेन्सर माध्यम असेल तर रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऍड झाला. रेअरर मीडियम म्हणजे व्हॅक्यूम असेल तर रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स तर येणार नाही, फक्त डेन्सर माध्यम असेल मग मात्र तिथं रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऍड होतो. मग या ठिकाणी फेज डिफरन्स सारखा असतो, आपण मगाशी म्हटले. मग पाथ डिफरन्स किती असेल? सपोज डिस्टन्स इज, समजा आपण डी कन्सिडर केलं, द डिस्टन्स डी ट्रॅव्हल इन अ मीडियम ऑफ रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स n, then the individual path difference is, जर असं असेल तर इंडिव्हिज्युअल पाथ डिफरन्स किती असेल? द पाथ डिफरन्स, द पाथ डिफरन्स path difference is equal to nd minus d, or this is equal to t into bracket n minus 1, where d means distance and n means refractive index of the given medium. Also, in case of two light waves, if the two waves interfere, construct, आपल्याला माहिती इंटरफरन्स म्हणलं किती प्रकारचे इंटरफरन्स आहे, दोन प्रकारचे, एक कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स आणि दुसरा डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स. समजा दोन लाईट वेव्ह आहेत, दोन सोर्स ऑफ लाईट आहेत, दोन लाईट वेव्ह आहेत आणि ते जर इंटरफर झाले आणि इंटरफरन्स हा कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स असेल तर द ऑप्टिकल पाथ डिफरन्स इज सेम और डिफर इज इंटिग्रल मल्टिपल ऑफ वेवलेंथ. म्हणजे ही एक गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची पहा की जर दोन वेव्ह असतील, दोन लाईट वेव्ह असतील, दोन सोर्स असतील आणि ते जर इंटरफर झाल्या, इंटरफरन्स त्यांच्यामध्ये घडत असेल किंवा तो कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स असेल, these two light wave interfere constructively, then their path difference is same or differ, तो सारखा असेल किंवा वेगळा असेल, is integral multiple of wavelength of given light. म्हणजे तो जो पाथ डिफरन्स असणार आहे दोन वेव्हचा, कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स झाल्यानंतर तो पाथ डिफरन्स हा सेम असेल किंवा वेगवेगळा असेल, हा इज इंटिग्रल मल्टिपल, कोणाच्या पटीमध्ये आहे, इंटिग्रल मल्टिपल ऑफ वेवलेंथ ऑफ लाईट. आलं का सर्वांच्या लक्षात? ऑप्टिकल पाथ याच्यामध्ये आपल्याला एवढं लक्षात ठेवायचं आहे एकदम शॉर्ट मध्ये की लाईट रेने व्हॅक्यूम मध्ये ट्रॅव्हल केलेलं अंतर त्याला म्हणायचं ऑप्टिकल पाथ. आपण एक फॉर्म्युला घेतला ना, ऑप्टिकल पाथ इज इक्वल टू डी व्हॅक्यूम, याचा अर्थ तो होतो. किंवा आपण फळ्यावर दोन डेफिनेशन काढल्या, दोन्हीपैकी तुम्हाला एक लिहायची आणि जे आपण तीन फळ्यावर फॉर्म्युला घेतले ऑप्टिकल पाथचे ते सुद्धा आपल्याला लक्षात ठेवायचे. ठीक आहे. नंतर पुढे आपण एक लहानसा भाग याच्यामधून घेऊया की ह्या चॅप्टर मध्ये वेव्ह ऑप्टिक्स मध्ये आपण
तीन वेगवेगळ्या गोष्टी आपल्याला शिकायच्या. पहिली पोलरायझेशन, परंतु तो भाग सिलेबसमधून रिड्यूस असल्यामुळं चालू वर्षी किंवा मागच्या वर्षी आणि ह्या वर्षी त्याला आपण घेतलेला नाही किंवा त्याला वेळ दिलेला नाही. दुसरा इंटरफरन्स. तर इंटरफरन्स आपण माहीत करून घेतलेला आहे की इंटरफरन्स म्हणजे काय असतं की ज्या दोन वेव्ज असणार आहेत, लाईट वेव्ह असणार आहे आणि त्या जर एकत्र आल्या तर रिझल्टंट डिस्प्लेसमेंट त्याची वाढते किंवा कमी होते, इंटेन्सिटी वाढते किंवा कमी होते, ॲम्प्लिट्यूड वाढतं किंवा कमी होतं आणि तिथं इंटरफरन्स आपल्याला पाहायला मिळतो. हा प्रकाराला काय म्हणतो तर इंटरफरन्स. तो जो लाईटचा फेनॉमेनॉन आहे की रिझल्टंट इंटेन्सिटी कमी होणं किंवा वाढणं, त्याला आपण इंटरफरन्स म्हणतो. आता आपल्याला नवीन गोष्ट शिकायची म्हणजे डिफ्रॅक्शन ऑफ लाईट. डिफ्रॅक्शन ऑफ लाईट म्हणजे पोलरायझेशन इज ऑप्टिकल फेनॉमेनॉन, इंटरफरन्स इज ऑप्टिकल फेनॉमेनॉन ऑफ लाईट आणि डिफ्रॅक्शन सुद्धा काय आहे, हा लाईटचा फेनॉमेनॉन आहे, ऑप्टिकल फेनॉमेनॉन आहे. मग आपल्याला आज शिकायचं की डिफ्रॅक्शन म्हणजे काय. तर आपल्याला जॉमेट्रिक शॅडो हा कन्सेप्ट माहिती आहे का. द लाईट इज द कन्सेप्ट ऑफ शॅडो. कन्सेप्ट ऑफ शॅडो किंवा जॉमेट्रिक शॅडो म्हणजे कसं म्हणतो की समजा आपण घरामध्ये बसलेलो आहोत, संध्याकाळची वेळ लाईट गेली, तर लाईट गेली घरामधली आपली इलेक्ट्रिसिटी, तर आपण बॅटरीचा वापर करतो किंवा आपण दिवा लावतो, मेणबत्ती असेल. आपल्या घरामध्ये वेगवेगळे पर्याय आहेत. मग समजा आपल्याकडे टॉर्च आहे, बॅटरी आहे आणि आपण बॅटरी ऑन करतो की आपल्या घरामध्ये प्रकाश पडतो. मग आपण गंमत म्हणून जर एक प्रयोग केला, काय बघा, तर बॅटरीचा जो फोकस आहे त्याच्यासमोर जर आपण काही अडथळा आणला किंवा तो आपण प्रकाश ब्लॉक करायचा प्रयत्न केला, त्याच्यावर आपण हात ठेवतो किंवा आपण एखादा पेपर त्याच्या पुढं लावला, तर काय घडेल. तर तुम्ही ऑब्झर्व केलं असेल की त्या ठिकाणी लाईट थोडीशी अडवली जाते. अगदी तुम्ही बॅटरीच्या तोंडापाशीच पूर्ण असं हात लावला असेल तर बऱ्यापैकी प्रकाश काय होतो, थांबतो. म्हणजे त्याला ऑपॅक्यू ऑब्स्टॅकल असं म्हटलं जातं. आणि जर आपण थोड्या अंतरावर म्हणजे सोर्स बॅटरी असणार आहे ही आणि थोड्या अंतरावर जर तुम्ही असा हात धरला आणि त्याची जर इमेज तुम्ही भिंतीवर पाहिली, तर तुम्हाला त्या भिंतीवर तुमची जे हाताची बोटं आहेत ना, फिंगर्स, त्याची तुम्हाला डार्क अशी काळ्याची एक तर तुम्हाला शॅडो किंवा एक फिगर तुम्हाला भिंतीवर दिसते की जे तुम्ही ऑब्स्टेकल ठेवलाय ना, एखाद्याने एक काठी ठेवली असेल, पुस्तक ठेवलं असेल, त्याची जॉमेट्रिक शॅडो म्हणजे तेवढा भाग डार्क दिसतो आणि दोन्ही बाजूला लाईट तुम्हाला भिंतीवर अशी एक दिसते. तुम्ही करू शकता. लहान एक्सपेरिमेंट आपण जर आपलं प्रॅक्टिकल सुरू झालं, आपलं ऑफलाईन शाळा सुरू झाली, तर त्यावेळेस आपण ते पाहूया. छोटासा प्रयोग आहे की तो जॉमेट्रिक शॅडो आपल्याला दिसतो. म्हणजे when the light is incident on any obstacle or object, जर लाईट ही आपण कुठल्याही ऑब्स्टॅकल किंवा ऑब्जेक्टवर इन्सिडेंट केली तर काय करतं, द लाईट इज बेंड अराउंड द एजेस ऑफ ऑब्स्टॅकल. त्या समजा आपण असं म्हणूया, समजा हे लाईट आहे, हा सोर्स असेल, समजा हा सोर्स असेल, लाईटचा सोर्स असेल, बॅटरी असेल समजा, आणि याच्यावर जर आपण असा ऑब्स्टॅकल मध्ये ठेवला आणि जर पडदा असेल, स्क्रीन असेल, तर काय दिसतं आपल्याला, तिथे एवढा जो भाग आहे तेवढा इथं ब्लॉक होणार आहे. आणि अशा प्रकारे आपल्याला लाईट ह्या दिशेला अशी ट्रॅव्हल दिसणार. आणि हा जो पोर्शन असणार आहे ह्याला म्हणायचं जॉमेट्रिक शॅडो, कारण की याची इमेज आपल्याला इथं पडद्यावर मिळणार आहे. आणि लाईट मात्र इकडं जे असणार आहे आणि इकडं सुद्धा ट्रॅव्हल होईल, पूर्ण लाईट ब्लॉक होणार नाही. जर आपण सोर्स आणि हे जो आपण त्यामध्ये एक अडथळा निर्माण केला आहे त्याचं जर अंतर जवळजवळ घेतलं
तर हा जॉमेट्रिक शॅडो वाढतो आणि तर जर आपण जास्तीत जास्त केलं तर जॉमेट्रिक शॅडो कमी होतो. म्हणजे द फेनॉमेनॉन ऑफ लाईट हा एक लाईटचा फेनॉमेनॉन आहे. काय फेनॉमेनॉन आहे? व्हेन दिस लाईट इज इन्सिडेंट ऑन एनी ऑब्स्टॅकल or object, the light bend around the surface or edges of obstacle and to form a geometric shadow on the screen. म्हणजे geometric shadow तयार होतो. असा जो लाईटचा फेनॉमेनॉन आहे, दिस इज कॉल्ड डिफ्रॅक्शन ऑफ लाईट. येते का लक्षात बघा सर्वांच्या? मग सुरुवातीला आपण डेफिनेशन बघूया काय आहे. डेफिनेशन आपण लिहून घेऊया. द लाईट इज सीन टू बेंड. आपल्याला पाहायला भेटतं ते बेंड होते. द लाईट इज सीन टू बेंड अराउंड द edges of obstacles. The light is seen to bend around the edges of obstacles in its path. And enter into region where shadow are accepted the light is seen to bend around the edges of obstacle in its path and enter into region where shadow are accepted on basis of geometrical optics. Such phenomenon of light is called diffraction of light. आता ही तुम्हाला थोडीशी हे डेफिनेशन पुस्तकामध्ये आहे म्हणून आपण घेतली. याच्यामध्ये आपण थोडा चेंज करू शकतो की अशी करू शकतो ती डेफिनेशन. द bending of light around the edges of an obstacles. The bending of light around the edges of an obstacle and to form a geometric shadow on screen. Such a phenomenon of light is called diffraction of light. म्हणजे दोन डेफिनेशन तुमच्या पुढे आहेत की कुठलेही तुम्ही लिहू शकता. पहिली डेफिनेशन, लाईट इज सीन टू बेंड अराउंड द एज ऑफ ऑब्स्टॅकल इन इट्स पाथ, त्याच्या पाथ मध्ये असली पाहिजे. अँड एंटर इनटू रिजन वेअर शॅडो आर एक्सेप्टेड ऑन बेसिस ऑफ जिओमेट्रिक ऑप्टिक्स. किंवा थोडक्यामध्ये द बेंडिंग ऑफ लाईट अराउंड द एजेस ऑफ एन ऑब्स्टॅकल and to form a geometric shadow on the screen. Such a phenomenon of light is called diffraction of
लाईट. आलं का सर्वांच्या लक्षात? म्हणजे सोर्स किंवा लिसनर ह्याच्यामध्ये कुठलंही ऑब्स्टॅकल आला, हे समजा उदाहरण आपण घेऊया की एक व्यक्ती बोलते, म्हणजे पर्सन आपण त्याला म्हणतो टॉकिंग पर्सन. समजा आपल्या घरामध्ये 2-3 रूम आहेत, पाहुणे आल्यानंतर आपल्या हॉलमध्ये बसतात, आपण काही लोक बेडरूममध्ये जातात, किचनमध्ये असतात, मग बेडरूम आणि हॉल याच्यामध्ये भिंत असते, परंतु बेडरूममध्ये हॉलमध्ये जे चाललेले त्यांचा आवाज आपल्या बेडरूमपर्यंत येतो, म्हणजे जरी मध्ये भिंत असेल तरी. म्हणजे भिंत काय झाली? ऑब्स्टॅकल झाला. साऊंड वेव्ह आपण बोलतोय ही त्या दुसऱ्या एका रूममधून दुसऱ्या रूममध्ये आवाज जातो. म्हणजे काय घडतं तिथं? ऍक्च्युली काय घडतं? मग काय भिंतीतून पलीकडे गेलं का साऊंड? तर आपण सुरुवातीला प्रायमरी सोर्स आणि सेकंडरी सोर्स शिकलो. काय प्रायमरी सोर्स म्हटलंय आपण? प्रायमरी सोर्स कोणाला म्हटलंय आपण? की ज्या सोर्सला, जो सोर्स स्वतःहून लाईट इमिट करतो किंवा साऊंड इमिट करतो, त्याला प्रायमरी सोर्स म्हटलंय. सेकंडरी सोर्स मध्ये काय येतो? की जो सोर्स प्रायमरी सोर्स करून लाईट किंवा साऊंड इमिट करतो, शोषून घेतो, ऍब्सॉर्ब करतो, बरोबर. आणि काय करतो? हे ऍब्सॉर्ब करतो आणि स्वतःच्या सरफेसवरून रिफ्लेक्ट करतो, स्कॅटर करतो. म्हणजे ते भिंत काय करेल किंवा जो ऑब्स्टॅकल काय करेल, तो साऊंड त्यांनी जे त्यांचं बोलणं आहे तो आपल्याकडे ऍब्सॉर्ब करेल आणि पलीकडे रिफ्लेक्ट करेल किंवा स्कॅटर करेल. म्हणजे अशा प्रकारे भिंत सेकंडरी सोर्सचं काम करेल. आलं का लक्षात? म्हणजे आपला आवाज जर मध्ये अंतर नसेल, वर्गामध्ये तुम्ही समोर बसला, तास चालू आहे, तर तुमच्यापर्यंत आवाज पोहोचतो, याचा अर्थ तिथं माध्यम एअर आहे, एअरमधून आवाज जातो. पण कधी कधी आपल्याला शेजारच्या वर्गाचा सुद्धा आवाज येतो, तिथं भिंत असते मध्ये. म्हणजे काय वाटतं? हा जो प्रकार आहे त्याला म्हणायचं डिफ्रॅक्शन ऑफ लाईट. आलं का सर्वांच्या लक्षात? द डिफ्रॅक्शन ऑफ लाईट किंवा द साईज ऑफ ऑब्स्टॅकल. आता इथं खूप मोठा आपण ऑब्स्टॅकल दाखवला, पण द साईज ऑफ इन डिफ्रॅक्शन पॅटर्न और इन डिफ्रॅक्शन द साईज ऑफ ऑब्स्टॅकल और ऑब्जेक्ट इज व्हेरी व्हेरी स्मॉल. किती लहान असते? दिस साईज इज इक्वल टू वेवलेंथ ऑफ लाईट. जी लाईटची वेवलेंथ असणार आहे जवळपास त्या स्लिटची किंवा त्या ऑब्स्टॅकलची साईज ही लाईटच्या वेवलेंथ